राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची 22 जानेवारीला सोडत मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर आरक्षण सोडत निघणार, तर रोटेशन पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता। मुंबईच्या महापौर पदासाठी 2007च्या अधिनियमानुसार खुल्या पद्धतीने मतदान, गुप्त मतदान झाल्यास नगरसेवक क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता, आवाजी पद्धतीने महापौर निवड होणार। मुंबईत महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची कार्यशाळा ताज लँड्स मध्ये नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर, तर नगरसेवकांचा ताज लँड्स हॉटेलमधील मुक्काम 1 दिवस वाढण्याचीही शक्यता। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कोणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। ठाणे महापालिकेत भाजपनं 2 वर्षांसाठी मागितलं महापौर पद, भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। महापालिकेत महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला, वंचितच्या सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा, तर कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल। नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड, उद्या अधिकृत घोषणा होणार। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला। 21 जानेवारीला दोन्ही पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, 21 तारखेला सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखला जाण्याची शक्यता। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी, सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला सुनावणी होणार। बांटी आयोगाच्या बाबतीतही न्यायालय काही निर्देश देण्याची शक्यता। कुर्ल्यात दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला, पेवर ब्लॉक, धारधार शस्त्र आणि पट्ट्यानं मारहाण, मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। विदर्भातील लाडक्या बहिणी संभ्रमात, योजनेचा लाभ बंद होईल या भीतीनं बुलढाण्यात लाडक्या बहिणींचा धडक मोर्चा, बहिणींची महिला आणि बाल कल्याण कार्यालयात धडक, तर हिंगोलीत ई-केवायसीची मुदत वाढवून देण्याची लाडक्या बहिणींची मागणी। बिहार सरकार मुंबईत बिहार भवन बांधणार, 30 मजली अत्याधुनिक भवनासाठी 314 कोटी रुपयांचा खर्च येणार, बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना होणार फायदा। शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च, मुंबई अहमदाबाद मार्गावर गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना बंदी। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखलं, मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाची कारवाई, लुकआउट नोटीस अद्याप रद्द न झाल्यानं इमिग्रेशन विभागानं रोखलं, तर संग्राम पाटील कोर्टात धाव घेणार। रेवन्ना प्रकरणानंतर कर्नाटकला हादरवून सोडणारं खळबळजनक प्रकरण उघडकीस, महिलांशी अश्लील वर्तन करतानाचा पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा व्हिडिओ व्हायरल, तर व्हिडिओ मॉर्फ असल्याचा राव यांचा दावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळमधील तरुणाची आत्महत्या, चुकीचा स्पर्श केल्याचा बसमधील महिलेचा आरोप, तर सोशल मीडियावर बदनामी झाल्यानं तरुणाचं टोकाचं पाऊल।